मोबाईलमध्ये कशाप्रकारे आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट वापरता येईल या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तुम्ही आता बघू शकता की माझ्या मोबाईलमध्ये ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट जो आहे तो ओपन केला. आता हे ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला फर्स्ट पेज असे दिसेल. खाली तुम्हाला 5 ऑप्शन आहेत. वॉच लिस्ट, चार्ट, एक्सप्लोअर. याच्यामध्ये तुम्हाला चार्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता चार्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा चार्ट आहे. आता मी जे काही सर्व इथं काम केलं आहे हे काम मला इथं डिलीट करता येऊ शकतं. म्हणजे मी याच्यावरती जस्ट क्लिक केलं की हे जे सर्व काम केलेलं आहे हे मी वरती, मला जो ऑप्शन आला आहे वरती टॉपला, तुम्ही डिलीट करू शकतो. प्रत्येक लाईनवरती क्लिक कराल तर या सर्व लाईन्स तुम्हाला डिलीट करता येतील. आता खाली तुम्ही बघू शकता की या सर्व ज्या लाईन्स लावलेल्या आहेत या कुठून घेतल्या आणि कशा लावायच्या. ठीक आहे. तर हे एकदम सोपं आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी निफ्टी, म्हणजे तुम्ही जो चार्ट पाहिजे त्या इंडेक्सचा किंवा त्या स्टॉकचा चार्ट लावू शकता. त्याच्या बाजूला टाईम फ्रेम आहे. हे टाईम फ्रेम तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला डेली पाहिजे, विकली पाहिजे अशी टाईम फ्रेम आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. निफ्टीच्या बाजूला टाईम फ्रेम, त्याच्या बाजूला एक पेनाचा ऑप्शन आहे. हा जो पेनाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्यास तुम्हाला सर्व या ठिकाणी टूल्स यूज करायला भेटते. याच्यामध्ये ट्रेंड लाईन, म्हणजे तुम्हाला ट्रेंड मार्क करायचा. जिथं तुम्हाला मार्क करायचं त्या पहिल्या पॉईंटपासून एक वेळेस टच करायचं, ट्रेंड लाईन पुढं घ्यायची आणि जिथं तुम्हाला थांबायचं आहे त्याचा सेकंड पॉईंट टच करून ही ट्रेंड लाईन बाजूला क्लिक करायचं. ठीक आहे. एकदा बाजूला क्लिक केलं की ट्रेंड लाईन सेट होते. तुम्ही या ट्रेंड लाईनवरती क्लिक करून असंच असाल तर ही ट्रेंड लाईन ॲक्टिव्ह आहे अजून, म्हणजे ही काय होऊ शकते, ही मूव्ह होऊ शकते. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल की ही मूव्ह होते. आता ही थोडीशी थिक करायची मला, तर याच्यावरती क्लिक करून याच्या सेटिंगमध्ये गेलंस मला ही थिक करता येते. मी लाईन केली आणि थोडीशी जाड केली, वरती सेटिंग भेटते. याचा कलरसुद्धा बदलू शकतो मी, ब्ल्यू केलं. ठीक आहे. ही झाली ट्रेंड लाईन. आता ट्रेंड लाईन ही 360 डिग्री मुवेबल असते, कशीही मूव्ह करू शकतो मी याला. ठीक आहे. आता मला वाटतं की चार्ट थोडासा छोटा किंवा मोठा करावा. तर या साईडला ज्या प्राइजेस आहेत या प्राईजवरती फक्त वरती आणि खाली केल्यानंतर मला प्राईज, हा चार्ट जो आहे तो माझ्या ॲडजस्टमेंटनुसार करता येऊ शकतो. मोबाईल कधीही तुम्ही पोर्ट्रेट असेल किंवा लँडस्केप करा, म्हणजे तुम्हाला चार्ट थोडासा मोठा दिसेल. आणि हा छोटा किंवा मोठा केल्यानंतर अजून मला पंच इन, म्हणजे कसं मी झूम इन करतो मोबाईलवरती 2 बोटांनी आणि झूम आऊट करतो, त्याप्रमाणे मी अशा प्रकारे झूम इन आणि झूम आऊट करू शकतो. आणि मग मला जसं या ठिकाणी प्राईज ॲक्शन दिसते त्या पद्धतीने मी याला मार्क करू शकतो. ठीक आहे. अशी ट्रेंड लाईन मी मार्क केली. मला आता हॉरिझॉन्टल लाईन मार्क करायची असतील तर या पेनाच्या ऑप्शनमध्येच मला हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी 3 नंबरला हा ऑप्शन आहे, मी याला इथं मार्क करून घेतलं. ठीक आहे. मला या ठिकाणी हॉरिझॉन्टल रे वापरायचं आहे, तर हॉरिझॉन्टल रेसुद्धा आहे. इथून मला पुढं फक्त मार्क करायचं, तर मी मार्क केलं. ठीक आहे. हे झालं. मग आता मला या ठिकाणी अजूनही टूल खाली वापरता येतं, जसं की पॅरलल चॅनल आहे. इथं काही चॅनल बनला असा मार्क करता येऊ शकतो. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मला फिबोनाची रिट्रेसमेंट आहे. ठीक आहे. पॅटर्न्स आहेत, फोरकास्टिंग आहे. आता हे लॉंग पोझिशन तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस की आपण असं म्हणतो की मला पोझिशन बनवायची. मग ही पोझिशन कशी असते की इथं माझी एंट्री आहे. ठीक आहे. स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली आणि हे वरती टार्गेट आहे. तर अशा आपण लॉंग पोझिशन बनवू शकतो मार्केटमध्ये. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही टार्गेट स्टॉप लॉससाठी लॉंग पोझिशन अशा मार्क करू शकता. तर हे सगळे पॅटर्न जे आहेत, रेक्टँगल वगैरे आहे. रेक्टँगल आपण जसं काल तुम्हाला सांगितलं बॉक्स बंद केला, इथं हा रेक्टँगल झाला. पॅरलल चॅनल, पॅरलल चॅनलमध्ये कसं असतं की पॅरलल चॅनल कसाही रोटेट करता येतो. रेक्टँगल तुम्हाला फक्त एकाच आडव्या पद्धतीमध्ये मार्क करता येणार, पण हा तुम्ही पॅरलल चॅनल कसाही मार्क करू शकता कोणत्याही ट्रेंडनुसार. ठीक आहे. आता इंडिकेटर्स कुठे भेटतील, तर इंडिकेटर्स त्याच्या बाजूलाच पेनाच्या बाजूला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इथं तुम्हाला इंडिकेटर्स बघायला भेटतील. ठीक आहे. इंडिकेटर्स पहिलंच टूल्समध्ये इंडिकेटर्सवरती गेलात आणि इंडिकेटर सर्च केलं, VOL वॉल्यूम सर्च केलं तुम्ही. हा वॉल्यूम आला. जस्ट त्याच्यावरती एक वेळेस क्लिक करायचं, तुमच्यासमोर वॉल्यूम जो आहे तो लागलेला असेल ते कट करा. इथं तुमच्या खाली वॉल्यूम लागलेला दिसतो, चार्टच्या खाली वॉल्यूम लागला. आता हा वॉल्यूम इथं लागला आहे, पण लेफ्ट हँड साईडमध्ये सगळ्यात वरती
तुम्हाला VOL दिसतं, व्हॉल्यूम दिसतं. ठीक आहे, हा जो व्हॉल्यूम आहे इथं बघा. याला बंद करायचं असल्यास याचा हा जो डोळ्याचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक केला, व्हॉल्यूम दिसणार नाही. किंवा काढून टाकायचं असल्यास त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी डिलीटचा ऑप्शन आहे आणि सेंटरला एडिट ऑप्शन आहे, याच्यामध्ये तुम्ही सेटिंगमध्ये बदल करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी एक वेळेस हा प्रयत्न करा की तुम्हाला हा चार्ट जो आहे तो ॲडजस्ट करता येतो आहे का, या लेवल्स प्लॉट करता येत आहेत का. ठीक आहे, प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही कंटिन्यूअस प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला हे सोपं जाईल. सुरुवातीला थोडंसं हे अवघड वाटू शकतं की हे मला नाही जमत, पण तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा चार्ट खूप इझिली मार्क करता येते. धन्यवाद.